दिवाळीचं गोड खाऊन कंटाळा आल्यानंतर ही रेसिपी नक्की ट्राय करा। इथे अर्धा वाटीपेक्षा कमी तूप मी इथे वितळून घेतलेलं आहे आणि त्याला प्लेटमध्ये आपण ॲड करून घ्यायचं आहे। इथे कोमट दूध घ्यायचं आहे अर्धा वाटी, थोडं दूध ॲड करून तूप आणि दूध छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे एकच रोटेशनमध्ये आपल्याला फिरवायचं आहे। असं छानपैकी मिक्स झाल्यानंतर इथे मी 1 पाव मैदा घेतलेला आहे। मैदा इथे तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे। मैदाही आपण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। जे उरलेलं आपलं दूध आहे ते ॲड करून आपण छानपैकी असा घट्टसर गोळा इथे मळून घ्यायचा आहे। त्यानंतर मिक्सरचं भांडं घेऊन थोडं जिरं आणि थोडंसं इथे ओवा आणि चिमूटभर मीठ ॲड करून जी जाडसर अशी पूड तयार करून घ्यायचं आहे। मळलेलं जे कणिक आहे त्याचे 4-5 तुकडे करून घ्यायचे आहे आणि आपण जे जिरं आणि ओवाची पूड तयार केली मीठ टाकून ते एकत्र आपण यामध्ये ॲड करून द्यायचं आणि छानपैकी पुन्हा मळून घ्यायचं आहे। इथे मीठ मी नंतर ॲड केलं आहे कारण दूध असल्यामुळे आपण मीठ हे नंतर ॲड करतो आहे। इथे छानपैकी मळून गोळा तयार करून घेतल्यानंतर एक गोळा तोडून त्याचं एक मोठी अशी जाडसर अशी पुरी लाटून घ्यायची, जशी आपण शंकरपाळी तयार करतो तशी, ठीक आहे। त्यानंतर तिला असं छानपैकी कट करून द्यायचं आहे। आपली जी ही रेसिपी आहे ती आहे खारट शंकरपाळ्या। गोड खाऊन जो आपल्याला कंटाळा येतो तर ही अगदी खाण्यासाठी चविष्ट लागते। सगळे आपण यापैकी कट करून घ्यायचे। त्यानंतर इथे गॅसवरती आपण कढई ठेवून तिला थोडी तापल्यानंतर तेल थोडंसं कोमट झाल्यानंतर, अगदी गरमही तेल नाही पाहिजे आणि अगदी थंडही नाही, आपण जे तयार केलेलं शंकरपाळ्या कट करून ठेवलेल्या ते यामध्ये आपण ॲड करायचे आहे आणि छानपैकी खरपूस होईपर्यंत, गोल्डन रंग येऊपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचं आहे। असं छानपैकी गोल्डन रंग येऊपर्यंत फ्राय करायचं आहे। सगळ्या शंकरपाळ्या आपण अशाच प्रकारे फ्राय करून घ्यायच्या आहे। गॅस तुम्हाला इथे फुल नाही ठेवायचा, मीडियम टू लोवरती ठेवायचा आहे। बघा आपल्या सगळ्या शंकरपाळ्या अशा छानपैकी तळून झाल्यानंतर अगदी क्रिस्पी अशा शंकरपाळ्या आपल्या तयार होतात आणि खायला पण एकदम चविष्ट लागतात। थँक्यू।